10 जून 2024 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकास गोपनीय बातमी मिळाली की एक इसम कमी किमतीत टीव्ही विक्री करण्यासाठी सलगर वस्ती परिसरातील चर्च जवळ येणार आहे। त्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे व त्यांच्या तपास पथकाने आरोपी नामे अनमोल आनंद जाधव वय 27 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी नंबर 2 सोलापूर यास ताब्यात घेतले। त्यानंतर त्याच्याकडे केलेल्या तपासामध्ये त्याने त्याचा मित्र आरोपी नामे सचिन शिंदे याच्यासह एक टीव्ही आणि गणपतीची मूर्ती चोरी केल्याची कबुली दिली। त्याप्रमाणे आरोपी अनमोल आनंद जाधव याच्या ताब्यातून टीव्ही व गणपतीची मूर्ती असा एकूण 56,290 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। त्यानुसार सलगर वस्ती पोलीस ठाणे येथे भारतीय दंडविधान संहिता कलम 454, 457, 380 अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला। 9 जून 2024 रोजी गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने आरोपी नामे साहेबा उर्फ सोनू सतीश चव्हाण व 41 राहणार लोधीगल्ली सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून पोर्शे कंपनीची 2,51,000 रुपये किमतीची चोरी केलेली सायकल जप्त केली आहे। त्यानुसार सदर बाजार पोलीस ठाणे सोलापूर शहरकडील भारतीय दंडविधान कलम 379 अन्वये दाखल गुन्हा उघडकीस आला। त्याचप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांच्या तपास पथकास मिळालेल्या गोपनीय बातमीच्या अनुषंगाने आरोपी नामे बाबू श्यामलाल कुकरेजा वय 55 राहणार सोलापूर यास ताब्यात घेऊन त्याच्याकडून चोरीस गेलेली 20,000 रुपये किमतीची एक इलेक्ट्रिक सायकल जप्त केली आहे। अशा प्रकारे शहर गुन्हे शाखेने घरफोडी चोरीसह चोरीचे एकूण 6 गुन्हे उघडकीस आणून सदरची कामगिरी एम राजकुमार पोलीस आयुक्त, अजित बोरंडे पोलीस उपायुक्त मुख्यालय, डॉक्टर दीपाली काळे पोलीस उपायुक्त गुन्हे, प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, सुनील दोरगे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन निरगुडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दारासो बोरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।